करायला गेली एक आणि झालं त्याचं कारण काय ते तुम्हाला पुढे सांगते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी मेघा. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. तर करायला आज आहे ना, आज खूप स्पेशल व्हिडिओ होता आणि खूप स्पेशल दिवस होता. तो म्हणजे माझ्या आयुष्यातला खूप छान दिवस होता. माझ्या आयुष्यातलं खूप मस्त आणि खूप छान गिफ्ट भेटलं होतं, ते म्हणजे माझी मुलगी. तर आहे ना, तिचं 31 तारखेला वाढदिवस होता. हा व्हिडिओ टाकायला खूप उशीर झाला. तर आहे ना, तिचं सकाळी ती लवकर उठली, चहा वगैरे पिऊन झाला तिघांचा, पण तिघांनाही आंघोळ वगैरे घातली. त्याच्यानंतर आहे ना, तिचं ऑप्शन केलं. देवाचा पाय पडला, माझा पाय पडली, मग तिच्या काकू काकांचा पाय पडायला गेली. तर आहे ना, तिला नको म्हटलं तरी पण ती माझा पाय पडली, तिने ऐकलं नाही. त्याच्यानंतर तिच्या काकू काकांचा पाय पडायला गेली खाली ती. मग आहे ना, इथं करायला गेली एक आणि झालं. त्याचं इथे सांगायचं होतं की मी ना पनीर करायला घेतलं होतं घरी. पनीर करायला घेतलं, दूध वगैरे फाटलं, सगळं काही व्यवस्थित झालं होतं. पनीर गाळलं आणि ते ना लवकर सेट होत नव्हतं, कारण मला आहे ना घाई होती थोडीशी भाजी बनवायला. ते पनीर सगळे मसाले वगैरे काढले गेले. म्हटलं आता आहे ना, ते मसाले वगैरे सगळे तसेच राहू दिले. बटाट्याची भाजी बनवली त्या मसाल्यामध्येच आणि ते पनीर सेट करायचं तसेच राहू दिलं आणि त्याच्यात आहे ना पनीरची भुर्जी करायची. म्हटलं ते तसंच पनीर ठेवलं. त्याच्यानंतर आहे ना, गावात जायचं होतं दुपारी, थोडीशी शॉपिंग करायची होती बड्डेची पण, आणि मुलीची कटिंग केली. त्याच्यानंतर प्रांजूची कटिंग केली आणि काही मुलांना खाऊ घ्यायचा होता, तो खाऊ घेतला आणि वाटायला बड्डेच्या वेळेला. त्याच्यानंतर स्वयंपाक केला. इथे सगळ्या गावातूनच पनीर आणलं आणि पनीरची भाजी बनवली घरी आणि स्वयंपाक वगैरे झाला. आणि स्वयंपाक दाखवायचं, शूट करायचं लक्षातच नाही मला, भाजी शूट करायची. आणि माझ्या साईने खूप मदत केली बरं का. तिने प्लेटी वगैरे मोकळं करून ठेवल्या, चटई वगैरे आतरून ठेवली, त्याच्या पप्पांनी केक आणून ठेवला. त्याच्यानंतर आहे ना, मुलं वगैरे सगळे आले होते घरी. मुलं आले आणि त्याच्यानंतर आहे ना, मी ऑप्शन करायला घेतलं आणि भरपूर कमी मुलं आली बरं का, कारण मुलं होती, कारण सगळे ते आमच्या इथे रामनवमीची जत्रा पडते श्रीरामपूरमध्ये, ते गेलेले ते मुलं. तर आमच्या ताईन त्या पण गेलेल्या होत्या आणि माझी लहानी जाऊ ती ना डिलिव्हरीसाठी गेलेली माहेरी. दोघी जणी तिकडे गेलेल्या होत्या आणि एकच म्हणजे आमच्या 2 नंबर्स इथेच आलेल्या होत्या. त्यांनी पण ऑप्शन वगैरे केलं, आमच्या आत्यांनी ऑप्शन केलं. आणि त्याच्यानंतर ना 3 जणी झालो होतो आम्ही, त्याच्यामुळे एकही मुलीला उठावं लागला. ती म्हणजे आमचीच नातेवाईक. त्याच्यानंतर आमची प्रांजू पण उठली आणि मग छान असं मग केक वगैरे कट करून झाला, सगळ्यांचा फोटो सेक्शन करून घेतला. आणि गावाकडचं तुम्हाला बड्डे माहितीच आहे, गिफ्ट कसे देतात लहान लहान मुलं, आणि आमची तर असेच गिफ्ट देतात आणि ह्या गिफ्टमध्येच खूप आनंद भेटतो. तर असे बिस्किटचे पुडे वगैरे खायला खूप मजा वाटते नाही का. पेन्सिल तर खूप आवडतात आमच्या मुलांना. तर आहे ना, इथं मी केक कट वगैरे करून दिला आणि तुम्हाला म्हटले काय, माझ्या साईने खूप मदत केली मला. त्यांनी हे केक वगैरे वाटण्यात पण केली, काही परीने केली, आमच्या आत्यांनी पण केले. सगळ्या मुलांनी केक वगैरे घेतला आणि माझे मिस्टर सगळ्यांना खाली सोडवले गेले, कारण आम्ही वरती राहतो आणि जिना आहे ना, लोखंडी जिना आहे आणि पडायची भीती वाटते. त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं, शूट करायचं लक्षातच राहिलं नाही. तर व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा.